नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एक अशा स्तोत्राची माहिती सांगणार आहे की ज्या स्तोत्रामध्ये त्याचं फलित लपलेलं आहे। शिवाय हे स्तोत्र जे आहे ते रचलेलं आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबेस्वामी यांनी। तर हे स्तोत्र का लिहिलं, त्यांनी का रचलं, शिवाय ह्या स्तोत्राचं फलित काय आहे आणि ते कधी म्हणायचं, कुणी म्हणायचं, हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता जे स्तोत्र सांगणार आहे त्या स्तोत्राचं नाव आहे घोर कष्टोद्धारण स्तोत्र। जर आपण ह्याची फोड केली तर ह्याच्या नावातच आपल्याला सगळं कळतं की घोर अधिक कष्ट अधिक उद्धार म्हणजेच काय बघा। आता मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो जन्म आणि मृत्यू ह्याच्या फेऱ्यात, ह्याच्या चक्रामध्येच अडकलेला असतो आणि मग त्या चक्रातनं सुटण्यासाठी आणि मुक्ती मिळवण्यासाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागतात किंवा त्याला ह्या चक्रातनं जाण्यासाठी खूप त्रास घ्यावा लागतो। आणि हा जो त्रास आहे त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, तर या सगळ्याचं जेव्हा परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांनी विचार केला तेव्हा त्यांना खूप असह्य झालं आणि ह्या वेदनेतून त्यांनी हे जे स्तोत्र आहे घोर कष्टोद्धारण स्तोत्र याची रचना केली। मग हे स्तोत्र त्यांनी कोणासाठी लिहिलं, तर श्रीपाद श्रीवल्लभ जे दत्त अवतार आहेत त्यांना स्मरून हे स्तोत्र लिहिलेलं आहे। तर त्यांनी ह्या स्तोत्रातच बघितलं तर असं लिहिलेलं आहे की हे दत्तावतारी परमपूज्य श्रीपाद श्रीवल्लभा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि शरण आल्यानंतर माझा भाव लक्षात घेऊन हे जे मला कष्ट होत आहेत, हा जो क्लेश होतो आहे, तर ह्याच्यातून तुम्ही माझी सुटका करा। आणि असं हे सगळं ते स्तोत्र लिहिलेलं आहे। तर हे स्तोत्र ह्याच्यासाठीच आहे की ज्याला खूप घोर कष्ट आहेत किंवा खूप त्रास आहे तर त्यांच्यासाठी हे स्तोत्र अतिशय उत्तम असं मानलं गेलेलं आहे। आता मनुष्य म्हणला की प्रत्येकाला काही ना काहीतरी संकट येतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि बऱ्याच वेळा अशी संकटं असतात की त्याच्यातनं एक तर मार्ग निघत नाही आणि शिवाय त्याच्यामध्ये कुणीही आपल्याला मदत करत नाही आणि मग सुचत नाही की आता नक्की काय करायचं। मग अशा वेळेस जर तुम्ही हे स्तोत्र म्हटलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो असं या स्तोत्रात देखील म्हटलेलं आहे। आणि त्याच्यामुळे हे जे स्तोत्र आहे तर ते कधी म्हणायचं हे मी तुम्हाला सांगते। तर हे स्तोत्र तुम्ही कुठल्याही गुरुवारी चालू करू शकता किंवा गुरुपुष्यामृत जो योग असतो तेव्हा तुम्ही चालू करा। नेहमीप्रमाणे तुम्ही संकल्प सोडा, सकाळी उठून शुचिर्भूत व्हा, संकल्प सोडा आणि त्याच्याबरोबर तुम्ही पिवळं वस्त्र धारण करा हे म्हणताना। आता हे म्हणताना कसं म्हणायचं, 3 4 9 नंतर 12 18 27 किंवा 108 वेळा सुद्धाही म्हणू शकता। जेव्हा तुम्ही हे चालू कराल तेव्हा तुम्ही संकल्पात सांगा की तुम्ही हे किती वेळा म्हणणार आहात। पण हे सुद्धा म्हणताना जसं आधीच्या स्तोत्रात मी सांगितलं की तुम्हाला एका जागी बसूनच तुम्हाला ते म्हणावं लागणार। मग भले तुम्ही ते 3 वेळा अगदी म्हटलं तरी चालेल। आणि शेवटच्या दिवशी मात्र काहीतरी गोड शिरा वगैरे करून त्याचा प्रसाद तुम्हाला दाखवायचा आहे। समजा जर कुणाला जेवायला बोलवता आलं तर कुणालाही बोलून त्यांना जेवण देऊन यथाशक्ती दान करा आणि या स्तोत्राची सांगता करा। तर असं हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे। त्यामुळे जर तुम्हाला खरंच खूप कष्ट होत असतील, खूप त्रास होत असेल, संकटातनं काही मार्ग निघत नसेल तर हे स्तोत्र नक्की बघून म्हणा, काही ना काहीतरी अनुभव नक्कीच येईल तुम्हाला। शिवाय अजून एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे आता परवा एक गृहस्थ आमच्याकडे आले होते आणि त्यांनी असंच काहीतरी स्तोत्राचं कुठून तरी ऐकलं आणि ते त्यांनी म्हणायला सुरुवात केली। पण ते म्हणाले की ताई मी खूप म्हणायला चालू केलं आहे पण मला काही त्याचा फरक पडत नाही। तर कसं असतं की कुठलंही स्तोत्र असेल किंवा मंत्र असेल तर त्याचा जो फायदा आहे, त्याचा इफेक्ट आहे, तो लगेच तुम्हाला कधीच येणार नाही। म्हणजे बघा, आता अगदी साधं उदाहरण आहे की आपल्याला जर अगदी साधा ताप असेल तर एक क्रोसिन घेऊन ते तुमचं 2 दिवस तरी जातील बरं व्हायला। पण जर थोडासा फ्लू वगैरे असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊनच त्याच्या गोळ्या घेऊन त्याचा जो डोस आहे म्हणजे 3 दिवसाचा 5 दिवसाचा तो पूर्ण करून मगच तुम्हाला त्याच्यामध्ये फरक पडतो। तसंच असतं या मंत्रांचा किंवा स्तोत्रांचा उपयोग हा होतो, पण तो होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो। म्हणजेच कसं की आपल्यात म्हण आहे की नाही की पी हळद आणि हो गोरी, तसं की हळद आणि दूध घेतल्यानंतर लगेच मी गोरी होईल अशातला भाग नसतो। कुठलाही जेव्हा तुम्ही देवाचं करता
मग ते मंत्र साधना असेल, स्तोत्रचा असेल किंवा एखादं पारायण असेल, तर त्याचा इफेक्ट हा तुम्हाला दिसतो, पण त्याला काही काळ जावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करताना जे स्तोत्र किंवा जे तुम्ही मंत्र म्हणताय, तर ते करताना जी इष्टदैवत तुमची असेल किंवा ज्याचे मंत्र तुम्ही करत असाल, तर त्या शक्तीवर तुमचा विश्वास असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जिथे विश्वास नाही, श्रद्धा नाही, तिथं ह्या गोष्टींचा कुठेही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे जरी आधीचे कितीही स्तोत्र किंवा मंत्र असतील, तरी त्याचा इफेक्ट होणार नाही असं कधीच होणार नाही. याचा इफेक्ट होतो, फक्त त्याला एक योग्य वेळ यावी लागते. चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते. परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. आणि हो, माझ्या आधीचे व्हिडिओ पण बघा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ देत. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वामी ओम.